नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अधिकारी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण कंबाईन 2020साठी म्हणजेच संयुक्त पूर्वपरीक्षा 2020साठी आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की आता अवघे 50 दिवसांचाच आपला कालावधी राहिला आहे. 13 ऑक्टोबरला आपला पेपर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण याची तयारी करणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात प्रथम तर आपल्याला एकच गोष्टीचं लक्षात घ्यावं लागेल की आपल्याकडे एकूण टार्गेट किती आहे, टोटल सब्जेक्ट किती आहेत. तर एकूण आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहे, ज्यातून आपल्याला 100 प्रश्न येणार आहेत. मित्रांनो, या 7 सब्जेक्टमध्ये जर आपण डिवाईड केलं तर पहिला सब्जेक्ट येतो इंडियन पॉलिटी, दुसरा हिस्ट्री, तिसरा जिओग्राफी, चौथा जनरल सायन्स, रिझनिंग, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर. मित्रांनो, या 7 सब्जेक्ट मिळून आपल्याला 100 प्रश्न येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या 7 सब्जेक्टमध्ये टॉपिक नेमकं कोणत्या विषयाला किती भर आहे. तर इंडियन पॉलिटीच्या घटकाचा जर विचार केला तर एकूण प्रश्न किती येते, 10 प्रश्न येतात. हिस्ट्रीमध्ये 15 प्रश्न येतात आणि जिओग्राफीमध्ये 15 प्रश्न येतात. आता मित्रांनो, इंडियन पॉलिटीमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो आणि बरेच विद्यार्थी ते मार्क घेतात. त्यामुळे आपल्याला या 50 दिवसात काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त भर इंडियन पॉलिटीवर द्यायचं आहे आणि मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायचे आहेत आणि आपले 10 पैकी 10 प्रश्न कसे त्यातून बरोबर काढता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इंडियन पॉलिटीमध्ये आपल्याला 10 पैकी 10 मार्क घेणं खूपच गरजेचं आहे. त्यानंतर आपला विषय येतो हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये साधारणतः जो प्रश्नाचा आढावा आहे तो म्हणजे 1857च्या घटकावर जर नेहमीच प्रश्न विचारला जातो. असे काही आपल्याला ठराविक टॉपिक पकडून त्यातून मार्क काढायचे आहे. त्यामुळे हिस्ट्रीतून सुद्धा आपले 10 मार्क अवघे बाहेर निघू शकतात, बरोबर. आणि जिओग्राफी हा जो विषय आहे यात यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घेता येतात. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी 15पैकी 15ही मार्क या विषयात कव्हर केलेले आहेत आणि आपणही 15पैकी 15 मार्क कसे घेता येईल याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, जिओग्राफीमध्ये आपल्याला 15पैकी 15 मार्क आलेच पाहिजे. म्हणजे जर इंडियन पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी या 3 विषयांचा जर आपण आढावा घेतला तर यात एकूण प्रश्न येतात 40 आणि त्या 40मधले आपल्याला 35 प्रश्न अवघे बरोबरच आणायचे आहेत. फक्त हिस्ट्रीचे जर 5 प्रश्न सोडले तर बाकी आपल्याला तिन्ही घटकात पैकीच्या पैकीच मार्क यायला पाहिजे. तेव्हाच आपली संयुक्त पूर्वपरीक्षा तिन्ही टप्प्यात पास होऊ शकते. म्हणजे PSIसाठी, STIसाठी आणि ASOसाठी या सेपरेट कट ऑफमधूनही आपण बाहेर पडू शकतो मित्रांनो. म्हणून इंडियन पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी यावर आपला तगडा हात ठेवा. ओके मित्रांनो, चौथा विषय येतो आपला जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोळ होतो. काही सेमी इंग्लिशवाले असतात, काही इंग्लिश मिडियमवाले असतात आणि काही मराठी मिडियमवाले असतात मित्रांनो. परंतु या तिन्ही विद्यार्थ्यांच्या मनात एकच भीती असते आणि ती म्हणजे सब्जेक्ट सायन्सची. आता या सायन्सचा जर विचार केला तर येथून येणारे प्रश्न किती असतात, 15 प्रश्न येतात आणि 15 प्रश्नांपैकी जर काही ठराविक घटकांचा जर विचार केला तर अवघे 10 प्रश्न आपल्याला ॲक्युरेट बरोबर आणता येतात मित्रांनो. जसं वनस्पती वर्गीकरण आहे, प्राणी वर्गीकरण आहे, या घटकावर 2 प्रश्न हमखास येतात. तसेच पोषणमान आहे, या घटकावरही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रकाश, आपण फिजिकलमध्ये जर बघितलं तर प्रकाश वगैरे आहे. त्यानंतर साऊंड वेव्ज, असे काही जे ठराविक मुद्दे आहे यावर प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे याच घटकांच्या आधारावर आपण जनरल सायन्समध्ये 15पैकी 10 प्रश्न हमखास बरोबर आणू शकतो. तसेच रिझनिंग मित्रांनो. आता रिझनिंग बरेच विद्यार्थ्यांचा प्रिलिम पास न होण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे जनरल सायन्स आणि रिझनिंग. आता रिझनिंगमध्ये विद्यार्थी सॉल्वच करत नाही का, कारण याचं त्यांना वाटते की जास्तीत जास्त वेळ यात खर्ची होतो. आपल्या 60 मिनिटांपैकी मित्रांनो जे आपले 75-80 प्रश्न आहेत ते अवघ्या 40 मिनिटात आपले सॉल्व होणं आवश्यक आहे. आणि उरलेले जे आपले 20 प्रश्न आहेत किंवा 15 प्रश्न आहेत रिझनिंगचे, ते आपल्याला येत्या 20 मिनिटात सॉल्व करायचे आहेत. म्हणजे जर रिझनिंगसाठी मी तुम्हाला 15 मिनिट एक्स्ट्रा काढून ठेवा असं सांगेलच. म्हणजे आता तुमच्याकडे जो टाईम आहे टोटल 85 क्वेश्चनसाठी तो आहे फक्त 40 मिनिटे आणि किंवा 45 मिनिटे आणि रिझनिंगसाठी 15 मिनिटे असं. आणि रिझनिंगमध्ये जर सगळ्यात इफेक्टिव्ह जर कोणतं असेल मित्रांनो पुस्तक वगैरे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे 2011पासून तर 2020पर्यंत किंवा 2019पर्यंत जेवढे काही रिझनिंग या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आयोगाद्वारे, ते सगळे प्रश्न एकदा परत आपण सॉल्व करणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण याचा अभ्यास करणार आहोत.
म्हणून रिझनिंगमध्ये आपल्याला सोर्स काय असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि त्याच घटकांवरचे तेच प्रश्न पुन्हा पुन्हा सॉल्व करणे. मित्रांनो, रिझनिंगमध्ये फिरून फिरून काहीही येत नाही. तेच प्रश्न आकडे बदलून परत त्याच इंटेन्शननी विचारले जातात. म्हणून मित्रांनो, रिझनिंग म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व केलेत तर नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी जरी नाही मिळाले तरी अवघे 10-12 मार्क नक्कीच इथून आपण घेता येईल. तिसरा सब्जेक्ट आहे मित्रांनो इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स या शब्दांचं जर आपण लिंक करतो म्हटलं तर हा लिंक आहे चालू घडामोडीसोबत, म्हणजेच करंट अफेअरसोबत. इकॉनॉमिक्सच्या घटकावर अवघे 5 ते 6 प्रश्न हे पुस्तकातून विचारले जातात आणि बाकीचे जे प्रश्न आहेत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, GDP किती आहे, किंवा आयात निर्यातीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचं रेशो किती आहे, असे प्रश्न विचारले जातात. आणि याची जी लिंक आहे ती आहे करंट अफेअरमध्ये, म्हणजे अर्थशास्त्र या विषयासोबत. आता मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये आपण अवघे 10 मार्क आपण इथे पकडू शकतो. जसे पंचवार्षिक योजना यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर राष्ट्रीय नॅशनल कमिशन्स आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात. तसेच राष्ट्रीय उत्पन्न यावरही प्रश्न विचारले जातात. GDP वरही प्रश्न येतात. असे काही ठराविक घटक मिळून आपण 10 प्रश्नांचा आढावा इथून म्हणजे 10 प्रश्न आपण इथे बरोबर आणू शकतो इकॉनॉमिक्समध्ये. करंट अफेअरचा जर विचार केला मित्रांनो, तर आपल्याला करंट अफेअर कधीपासून करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता करंट अफेअर कधीपासून करायला पाहिजे मित्रांनो, आपण संयुक्त पूर्व परीक्षा आणि MPSC राज्यसेवेचा अभ्यास करत आहोत. म्हणजेच आपल्याला 1.5 वर्षापूर्वीच्या सर्व चालू घडामोडी करणे अपेक्षित आहे आयोगाला. म्हणून मित्रांनो, आपण जानेवारी 2019 पासून जानेवारी 2020 पर्यंत आणि उरलेले हे 6 महिने म्हणजे जुलै 2020 पर्यंत आपण सगळ्या घडामोडी अभ्यासणार आहोत. कधीपासून? जानेवारी 2019 पासून. असा हा 1.5 वर्षाचा कालावधीचा अभ्यास आहे. मित्रांनो, आता हा जो एवढा मोठा चालू घडामोडीचा अभ्यास आहे, हा एका वेळेस आपल्याला संपवायचा नाही. मग आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम, तर टॉपिकनुसार त्यातून घ्यायचं आहे. म्हणजे आधी चर्चेतील व्यक्ती याचा अभ्यास करायचा, नंतर पुरस्कार, नंतर राष्ट्रीय कमिटी, अशा काही ठराविक घटकांचा अभ्यास करून आपण ते मार्क सिक्युअर करू शकतो. म्हणजे चालू घडामोडीवर सुद्धा आपल्याला 12 ते 15 मार्क नक्कीच मिळू शकतात. आणि 15 पैकी 15 मार्क ही मित्रांनो इथे मिळवणे खूप सोपं आहे. कारण हे फॅक्च्युअल डाटावरती विचारलेले प्रश्न आहेत. म्हणजे एकतर तुम्हाला ते 100% माहिती असेल किंवा ते 100% माहिती नसेल, हे दोनच असू शकतो. परंतु मित्रांनो, हे जर बाकीचे 6 आपण सब्जेक्ट बघितले, इथं जम्बलिंग ऑफ माइंड होतं, म्हणजे जम्बलिंग ऑफ थॉट्स होतात. म्हणजे काय, तर हे असू शकते का, हे असू मित्रांनो, पण असं करंट चालू घडामोडीमध्ये होत नाही. तुम्हाला ते गोष्ट 100% माहिती असेल किंवा ते माहिती नसेल, हे दोनच पर्याय इथं अवलंबले असतात. म्हणून मित्रांनो, इथे जास्तीत जास्त मार्क आपण सहजरित्या काढू शकतो. म्हणजे आपण चालू घडामोडीमध्ये फक्त 12 प्रश्नांचीच टार्गेट करूया 15 पैकी. मित्रांनो, असं जर आपण सगळे विचार केला तर आपल्याला जनरल सायन्स, रिझनिंग, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर या 60 प्रश्नांमधून 35 प्रश्न आपले हमखास बरोबर येतात. मित्रांनो, 35 प्रश्न मी हे खूप कमी सांगितलेले आहेत. यापेक्षाही जास्त तुमच्या बरोबर येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, जनरल सायन्स, रिझनिंग, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर यावर चांगला अभ्यास करा, याची पक्की तयारी करा. कारण हे मार्क आपल्या हातातले मार्क आहेत. आणि मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षा पास न होण्याचं कारण हेच 4 विषय ठरलेले आहेत. या 4 विषयात करण्यात येणाऱ्या दुर्लक्षामुळेच त्यांची पूर्वपरीक्षा 1-2 मार्काने निघून जाते. मित्रांनो, परंतु आपल्याला ही संधी आता दवडायची नाही आहे. या 4 विषय करा. सोबतच इंडियन पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओग्राफी हे तिन्ही विषय परफेक्ट ठेवा. म्हणजे वरून येणारे 35 प्रश्न आणि या 4 मधले 35 प्रश्न, असे 70 प्रश्न एक्झॅक्ट बरोबर आणण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. जसं आपलं एक्झॅक्ट प्रश्न आपण म्हणजे 100 पैकी 70-75 असे असू, तेवढीच आपण पूर्वपरीक्षा पास होण्याची जी शक्यता आहे ते जास्तीत जास्त वाढत जाते मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली पेपर सॉल्विंग. मित्रांनो, आता अवघे 50 दिवस राहिले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याआधी लॉकडाऊनमध्ये अभ्यास केला असेल, नसेल. बऱ्याच विद्यार्थ्यांची पुस्तके घरी असेल. सगळे विद्यार्थ्यांची पुस्तकं हमखास त्यांच्यासोबत असेल किंवा रूमवर असेल.
मित्रांनो. परंतु या 50 दिवसात जो टिकला तोच शेवटपर्यंत टिकला. म्हणून मित्रांनो, या 50 दिवसात रोज एक पेपर नक्कीच अभ्यासा. टाईम लावून पेपर सॉल्व करा. 1 तासामध्ये 100 प्रश्न आपले सॉल्व करायचे आहेत. आणि बेस्ट पर्याय काय आहे तर 11 पासून 12 वाजेपर्यंत हाच तुम्ही पेपर सॉल्व करण्याचा टाईम ठेवा. मित्रांनो, डेली पेपर सॉल्व करण्यामधून काय होते तर आपल्याला आपल्या चुका लक्षात येतात आणि त्या चुकांवर पुन्हा प्रयत्न करून आपण त्या चुका सुधारू शकतो आणि आपले मार्क वाढवू शकतो. मित्रांनो, फक्त पेपरमध्ये जाऊन तिथे त्या टायमिंगवर त्या चुका करून आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे त्या चुका आधी करा, त्या सर्व चुका सुधारा आणि मग त्या पेपरमध्ये त्याचं करेक्शन करा. मित्रांनो, अशा आपल्याला एक एक मार्कसुद्धा आपल्याला इथून पकडून चालायचं आहे, जेणेकरून आपला टार्गेट जो आहे PSI STI ASO 70पैकी 70 मार्क आपल्याला इथून मिळवायचे आहे अवघ्या 50 दिवसामध्ये. मित्रांनो, यासोबतच आपण काय करणार आहोत तर रोज एक म्हणजे या दिवशी आपण काय करायचं, पहिल्या दिवशीपासून 70व्या दिवसापर्यंत आपण काय करायचं याची सगळ्यांची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला रोज सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या चॅनलला आपल्या मी अधिकारी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी जोडून राहा. तसेच डेली टू मी टार्गेट देईल, ते टार्गेट तुम्हाला फक्त कंप्लीट करायचे आहे दिवसातून. अवघे 8 ते 10 तासांचा हा अभ्यास असेल, अभ्यासक्रमाचा कालावधी असेल. या 10 तासामध्ये तुम्हाला तो अभ्यासक्रम करायचा आहे मित्रांनो. आणि शक्यतो प्रयत्न करा की डे 1चा टार्गेट डे 1 या दिवशीच झाला पाहिजे, ते डे 2ला ढकलू नका. कारण उद्याचा दिवस कधीही उगवत नसतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे लेक्चर संपूया आणि जोडून राहा आपल्या मी अधिकारी या यूट्यूब चॅनलसोबत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.